नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई परिवहन बस वाहक भरती 2026 पद आहे मित्रांनो, बस वाहक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 4 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनल नवीन असेल चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, जुलै 2026 मध्ये कोणत्या राज्याने नवीन महिला सक्षमीकरण योजना सुरू केलेली आहे? जुलै 2026 मध्ये कोणत्या राज्याने नवीन महिला सक्षमीकरण योजना सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र या राज्याने महिला सक्षमीकरण योजना सुरू केलेली आहे. कधी केली आहे मित्रांनो? जुलै 2026 मध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, खालपैकी कोणता उपक्रम वृक्षरोपणाशी संबंधित आहे? खालपैकी कोणता उपक्रम हा वृक्षरोपणाशी संबंधित आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो हा पण. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे एक पेड माके नाम. काय मित्रांनो? एक पेड माके नाम हे काय मित्रांनो? उपक्रम वृक्षरोपणाशी संबंधित आहे. कोणता आहे मित्रांनो? एक पेड माके नाम हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, ऑपरेशन सिंधू हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑपरेशन सिंधू हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित, म्हणजे ऑपरेशन सिंधू हे संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, भारतातील महागाई मोजण्यासाठी प्रामुख्याने कोणता निर्देशांक वापरला जातो? बघा, भारतातील महागाई मोजण्यासाठी प्रामुख्याने कोणता निर्देशांक वापरला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे CPI. CPI हा भारताचा म्हणजे महागाई मोजण्यासाठी हा निर्देशांक म्हणजे CPI हा वापरला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, 2026 फुटबॉल विश्वचषक कोणत्या खंडात होणार आहे? 2026 फुटबॉल विश्वचषक हा कोणत्या खंडामध्ये होणार आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तर अमेरिका या खंडामध्ये होणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, जुलै 2026 मध्ये भारताचा नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? जुलै 2026 मध्ये भारताचा नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, जुलै 2026 मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? जुलै 2026 मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे S जयशंकर. हे काय मित्रांनो? जुलै 2026 मध्ये ते परराष्ट्र मंत्री आहेत, म्हणजे परराष्ट्र मंत्री आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, विजय हजारे ट्रॉफी 2026 कोणी जिंकलेली आहे? विजय हजारे ट्रॉफी 2026 मध्ये कोणी जिंकलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विदर्भ या संघाने जिंकलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, ग्रॅमी पुरस्कार 2026 कोणास मिळालेला आहे? बघा, ग्रॅमी पुरस्कार 2026 ला कोणाला मिळालेला आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार हा 2026 चा त्यांना मिळालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळालेला आहे? बघा, घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे घटना दुरुस्ती 73वी घटना दुरुस्ती आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारतातील निवडणूक आयोग हा कोणत्या प्रकारची संस्था आहे? बघा, भारतातील निवडणूक आयोग ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे घटनात्मक संस्था आहे. कोणती मित्रांनो? घटनात्मक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारताच्या संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलवते? बघा, भारताच्या संसदेचे संयुक्त अधिवेशन हे कोण बोलवत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती हे बोलत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे बघा. लोकमान्य टिळक पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतातील पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळालेला आहे बघा. भारतातील पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळालेला आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे घटनादुरुस्ती 73वी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे बघा. खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नर्मदा खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात लहान खोरे आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, रोहतांग खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे बघा. रोहतांग खिंड ही कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिमाचल प्रदेशच्या ठिकाणी रोहतांग ही खंड आहे म्हणजे खिंड आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, सिंहासारखा शूर हे कोणते अलंकारिक उदाहरण आहे बघा. सिंहासारखा शूर हे कोणते अलंकारिक उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उपमा अलंकार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, लाल ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो बघा. लाल ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मंगळ ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जाणारा ग्रह आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, बौद्ध धर्मातील त्रिपिटक कोणत्या भाषेत लिहिलेले आहे बघा. बौद्ध धर्मातील त्रिपिटक हे कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाली भाषेमध्ये लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, शब्दाची पुनरावृत्ती होऊन वेगळे अर्थ निर्माण झाल्यास कोणता अलंकार होतो बघा. शब्दाची पुनरावृत्ती होऊन वेगळे अर्थ निर्माण झाल्यास कोणता अलंकार होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यमक अलंकार होतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सूर्य इथे मित्रांनो मिस्टेक झाली आहे. सूर्य रंगाने लाल म्हणजे लाल आहे. काय मित्रांनो, सूर्य हा कसा आहे? लाल आहे. याच्यामध्ये कोणता अलंकार होतो असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चेतन गुणयुक्ती. काय मित्रांनो, चेतन गुणयुक्ती हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, संभाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी पोर्तुगीजावर आक्रमण केले बघा. संभाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी पोर्तुगीजावर आक्रमण केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोवा या ठिकाणी आक्रमण केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणी सुरू केलेली आहे? एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संत गाडगे बाबा यांनी एक गाव एक पानवटा ही त्यांनी चळवळ सुरू केली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, एकाच अक्षराची किंवा वर्णाची आवृत्ती झाल्यास कोणता अलंकार होतो बघा. एकाच अक्षराची किंवा वर्णाची आवृत्ती झाल्यास कोणता अलंकार होतो? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अनुप्रास अलंकार होतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, उपमेय व उपमान यामध्ये थेट एकरूपता दाखवणारा अलंकार कोणता आहे बघा. उपमेय आणि उपमान यामध्ये थेट एकरूपता दाखवणारा अलंकार आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रूपक अलंकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारताचा चंद्रयान 3 म्हणजे 3 मिशन कोणत्या ग्रहावर उतरण्यात आले बघा. भारताचा चंद्रयान 3 मिशन कोणत्या ग्रहावर उतरण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चंद्रावर उतरण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, तिचे डोळे कमळासारखे आहेत. इथे उपमान कोणते आहे बघा. तिचे डोळे कमळासारखे आहेत. इथे उपमान कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कमळ. कमळ काय मित्रांनो? उपमान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, मानवाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण साधारण किती असते बघा, म्हणजे किती प्रमाणात असते. मानवाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण साधारण किती असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 ते 6 लिटर हे माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, हातावर तुरू देणे याचा अर्थ काय बघा. हातावर तुरू देणे याचा अर्थ आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सहज फसून निघून जाणे. काय मित्रांनो, सहज फसून निघून जाणे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता बघा. हात टेकणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हार मानणे, त्याला आपण हात टेकणे असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.